गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत 260 संस्थांनी त्यांच्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल केलेत। सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्या आदेशाने अपात्र ठरलेल्या 644 दूध संस्था वगळता उर्वरित दूध संस्थांना ठरावाचा मसुदा पाठवण्यात आलाय। ठरावधारक प्रतिनिधी संबंधित प्राथमिक दूध संस्थेचा सभासद असणे आवश्यक आहे। त्यामुळे दुसऱ्या गावातील दूध संस्थेचा ठराव तिसऱ्याच गावातील व्यक्तीच्या नावावर घेण्याच्या प्रकाराला लगाम बसणार आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आजपर्यंत एकूण 260 ठराव सहाय्यक निबंधकांकडे दाखल झालेत। ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जुलैपर्यंत आहे। 22, 25 आणि 30 जून तसंच 1 जुलै रोजी गर्दी होण्याची शक्यता आहे। काही संस्थांचे दुबार ठराव येण्याची शक्यता आहे। संचालक मंडळात फूट पडणं, संस्थेचे चेअरमन एका बाजूला तर संचालक मंडळातील बहुसंख्य सदस्य विरोधात असल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळतंय। गडिंग्लज तालुक्यातील हनीमनाळ इथल्या एका दूध संस्थेनं प्रतिनिधी ठराव केलाय, पण सहाय्यक निबंधकांना पाठवण्याच्या पत्रावर सही करायला चेअरमन तयार नाहीत, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। औसा यानातील 1320 दूध संस्थांपैकी 267 दूध संस्था पात्र असल्याचा निकाल तत्कालीन सहाय्यक निबंधक सुजय कदम यांनी दिला होता। त्याविरोधात दुग्ध विकास खात्याच्या मुंबईतील विभागीय सहनिबंधक प्रज्ञा तायडे यांच्यासमोर सुनावणी आहे। उर्वरित 1053 संस्थांची सुनावणी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्यासमोर झाली। त्यापैकी 644 दूध संस्था अपात्र ठरल्या आहेत, तर 409 दूध संस्था पात्र ठरल्या आहेत। अपात्र ठरलेल्या दूध संस्थांनी अपील करण्याची तयारी केली आहे। एका बाजूला दूध संस्था पात्र की अपात्र याबद्दलची सुनावणी, तर दुसऱ्या बाजूला प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू आहे। त्याशिवाय दुबार ठराव आलेल्या संस्थांच्या मूळ ठरावाची पडताळणी करावी लागणार आहे। एकूणच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची राहणार आहे।